नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींची धरपकड सुरू असताना एक नाव चर्चेत आलं होतं. ज्या व्यक्तीनं या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना आर्थिक रसद पुरवली होती, शिवाय त्यांना फरार होण्यात मदत केली होती. ती व्यक्ती कोण, त्याचं नाव समोर आल्यानंतर या व्यक्तीचा या आरोपींशी आणि या व्यक्तीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी नेमका संबंध काय, अशी चर्चा सुरू झाली. कालांतरानं ती व्यक्ती कोण हे पोलिसांनी शोधून काढलं, ज्याचं नाव होतं डॉक्टर संभाजी वायबसे. आता हेच नाव पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे या डॉक्टर संभाजी वायबसेनं केलेला एक कारनामा आता उघड झालाय आणि त्याचा कारनामा उघड करण्यात त्याचेच सक्के बंधू रामहरी वायबसे यांनी पुढाकार घेतला. या रामहरी वायबसे यांनी एक तक्रार दिली आहे आणि ही तक्रार इतकी भयानक आहे की यामुळं हा डॉक्टर संभाजी वायबसे डॉक्टर कमी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा जास्त, हेच यातून दिसून येत आहे. त्यामुळं आता रामहरी वायबसे यांनी नेमकी काय तक्रार केली आहे, संभाजी वायबसे यानं संतोष देशमुख हत्या प्रकरण सोडून आणखी काय वेगळे उपद्व्याप केलेत आणि या प्रकरणामुळं आता कोण कोण अडचणी देण्याची शक्यता आहे, यावरच माझं लाईव्ह आहे. आणि लाईव्ह आहे डॉक्टर संभाजी वायबसे गोत्यात सुदर्शन घुलेच्या टोळीकडून सख्या भावावरच केला प्राणघातक हल्ला. PSI राजेश पाटील देखील अडचणीत. आता नेमकं प्रकरण काय हे समजून घेऊयात आणि मग अगदी शेवटपर्यंत लाईव्ह पहा. संभाजी वायबसे, त्याचा भाऊ आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यातले आरोपी, हे जे कनेक्शन आहे, हे कनेक्शन आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि नेमकं काय झालं होतं. खरं तर रामहरी वायबसे हे संभाजी वायबसे यांचे बंधू. आता डॉक्टर संभाजी वायबसे हे नाव काही आपल्याला नवीन नाहीये. आपल्याला आठवत असेल, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी जे पुण्यात सापडले, ते या संभाजी वायबसेनं दिलेल्या टिपमुळे, त्यांच्यामुळेच हे दोन आरोपी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर संभाजी वायबसेची चौकशी झाली, त्याच्या आधीही झाली, पण नंतर जणू काही संभाजी वायबसे आणि या प्रकरणाचा काही संबंधच नाहीये असं म्हणून त्याला जे आउटलाईन केलं त्या परत त्याचं नाव आलंच नाही. अजूनही संभाजी वायबसे याला सहआरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुखांकडून केली जाते, पण हे कुणीही विचारात घेतलं जात नाही. आता पहिल्यांदा संभाजी वायबसेच्या भावानं काय तक्रार दिली ती बघूयात आणि मग संभाजी वायबसेचं कनेक्शन या सगळ्या प्रकरणावर लक्ष देऊया. संभाजी वायबसे यांचे बंधू रामहरी वायबसे. रामहरी वायबसे यांचं असं म्हणणं आहे की 12 फेब्रुवारी 2023 ला केज कोर्टामध्ये या संभाजी वायबसेनं सुदर्शन घुले याच्या टोळीतील काही जण आणि सुदर्शन घुले आणि संभाजी वायबसे त्याच्या पत्नीनं मला त्या ठिकाणी गाठलं आणि कोर्टाच्या आवारातच माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. आता मला हा प्रश्न पडलाय पहिल्यांदा की एकतर 12 फेब्रुवारी 2023 ला ही घटना घडली. आजची तारीख आहे 12 ऑगस्ट 2025. जवळपास 2 वर्ष होत आली या घटनेला. मग 2 वर्ष हे रामहरी वायबसे काय करत होते? आता ठीक आहे, त्याच्या आधी त्यांनी असं म्हटलंय की मी अंबाजोगाई कोर्टामध्ये गेलो होतो वगैरे, दावा केला, सगळं झालं. पण संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आलं म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाली 9 डिसेंबर 2024. त्यानंतर 8 महिने झाले. 8 महिने
हे संभाजी वायबसेचे भाऊ गप्प का राहिले? संभाजी वायबसे यांचं नाव जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलं तेव्हा देखील हे रामहरी वायबसे का गप्प राहिले? आता हे प्रश्न जसे तुम्हाला पडलेत तसे मलाही पडलेले. त्यामुळे पहिल्यांदा रामहरी वायबसेची नेमकी काय तक्रार आहे, काय शंका आहे, हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. त्यांना काय नेमकं म्हणायचंय. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर मुळात जी आमची काही शेती आहे आई वडिलांची, ती शेती या संभाजी वायबसेनं त्यात वाटणी न करता त्याच्या पत्नीच्या म्हणजे ऍडव्होकेट सुरेखा वायबसे आणि मुलांच्या नावावर केली. वारंवार मी त्यांना म्हटलं की बाबा आम्हाला आमचा हिस्सा दे, पण ते काही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी या संदर्भात मी अंबाजोगाईत कोर्टामध्ये दावा केला. त्यानंतर देखील संभाजी वायबसेनं हा दावा मागे घे म्हणून मला धमकी दिली. नंतर म्हणजे 2021 पासून हा छळाचा प्रकार सुरू होता, पण नंतर 12 फेब्रुवारी 2023 ला जेव्हा केज कोर्टाच्या आवारात मी होतो त्यावेळी या सगळ्यांनी मला गाठलं. आता त्यांनी असे आरोप केलेत की संभाजी वायबसे यानं माझ्या डोक्याला पिस्तूल लावली. त्याच्यासोबत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, केदार, आणखी एक घुले, लक्ष्मण किसन वायबसे, प्रमोद बाबूराव डोईफोडे, सखाराम बन्सी कदम, दीपक प्रशांत डोईफोडे या सगळ्यांनी मला कोर्टात गाठलं. या संभाजी वायबसेच्या हातात पिस्तूल होती, त्यांनी माझ्या डोक्याला लावली. बाकीच्यांनी गज तलवारी काठीनं मला मारलं. रक्ताच्या थारोळ्यात मी त्या ठिकाणी पडलो होतो. त्यांनी माझ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तशा परिस्थितीत मी केज पोलीस ठाण्यात गेलो, पण त्या ठिकाणी तत्कालीन PSI पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही, उलट मला तिथून हाकलून दिलं. मग मी तत्कालीन बीडचे SP त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो आणि तिथं माझी तक्रार दिली आणि मग त्यानंतर मी जिल्हा रुग्णालयात ऍडमिट झालो. याच दरम्यान संभाजी वायबसेनं माझ्या विरुद्ध, माझ्या भावाविरुद्ध खोटा 307चा गुन्हा देखील दाखल केला. आता हे सगळं त्यांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अलीकडे म्हणजे परवा 10 जून 2025 जून महिन्यातली ही घटना आहे, अगदी अलीकडची. त्या दिवशी मी शेतात काम करत होतो कासारी येथे. त्या ठिकाणी वायबसे आणि त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी प्रमोद डोईफोडे, दीपक डोईफोडे, लक्ष्मण वायबसे, सखाराम कदम हे आले. त्यांच्या हातात देखील काठ्या गज होते. त्यांनी मला त्या ठिकाणी मारलं आणि तू जर डॉक्टरच्या नादाला परत लागलास तो पूर्वी जसा तुझ्यावर हल्ला केला तसा हल्ला करू. तू तुझं घर सोडून दे, जमीन सोडून दे, शेती सोडून दे, नाहीतर तुला आम्ही जीवे मारू. आता हे सगळं घडल्यानंतर रामहरी वायबसे यांनी आज बीडचे SP नवनीत कावत यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि आता त्यांनी मागणी केली आहे की SP ऑफिस न किंवा नवनीत कावत यांनी या तक्रारीवर कारवाई करावी, कठोर कारवाई करावी, यातल्या आरोपींना शिक्षा व्हावी आणि जी माझी मागची तक्रार जे 2023 मध्ये घडलं होतं त्यावेळी केजचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI राजेश पाटील यांनी माझी तक्रार का नोंदवून घेतली नाही, त्यांना कुणाकडूनचे फोन गेले, संभाजी वायबसे यांनी त्यांना फोन केला होता का, याचे सगळे CDR तपासले जावेत आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. आता 15 ऑगस्ट रोजी सहकुटुंब बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत असा इशारा देखील रामहरी वायबसे यांनी दिलाय. आता हे झालं रामहरी वायबसे यांचं म्हणणं. आता मला प्रश्न एक पडला, जसं मी मागाशी पण म्हणालो, रामहरी वायबसे 2 वर्ष काय करत होते. बरं आधीच 1 वर्ष जाऊ देत 2023. 2024 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर जवळपास 2-3 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे साधारण एक आपण 25 दिवसांनी म्हणू, या डॉक्टर संभाजी वायबसेचं नाव पुढे आलं. आता डॉक्टर संभाजी वायबसेचं नाव जेव्हा पुढे आलं त्याच वेळी या रामहरी वायबसेनं त्याच्या विरोधात ही तक्रार का दिली नाही, कारण की आज ते सांगतायत की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना माझा भाऊ म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे हेच मदत करत होते
त्यांना आर्थिक मदत पुरवत होते आणि हेच त्यांना फरार होण्यासाठी मदत करत होते, हे आज ते सांगतात. म्हणजे कधी 8 महिन्यांनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 8 महिने होऊन गेले. इतकंच नव्हे तर या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आता कोर्टात देखील याची सुनावणी सुरू झालेली आहे. 10 सुनावण्या, 11 सुनावण्या पार पडल्या. मग हे राम हरी वायबसे कुठे होते? आज जर त्यांनी आधी जर साक्षीनं जबाब नोंदवला असता तर त्याच वेळी संभाजी वायबसे यांना चौकशी करून सोडण्यात आलं नसतं. पण त्यांची केवळ चौकशी करण्यात आली. आता मूळ प्रकरणामध्ये संभाजी वायबसेचा काय रोल आहे आणि तो कधी ओपन होतो हे पण आता आपण पहिल्यांदा बघूया. आपल्याला आठवत असेल संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला झाली. त्यानंतर या आरोपींना काही एवढं गांभीर्यच नव्हतं. एकतर यांनी एन्जॉय केली होती त्यांची हत्या, असं स्वतः आपण ऐकलंय ना कोर्टामध्ये वकिलांच्या मुखातून. एन्जॉय केली यांनी हत्या. त्यानंतर त्यांनी युट्यूबवर कुठेतरी बातम्या बघितल्या आणि मग त्यांच्या गांभीर्य लक्षात आलं आणि त्यांनी म्हणजे सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि हा सुदर्शन गुले हे तिघही एकत्र होते. हे तिघेही गुजरातला रेल्वेमध्ये बसून फरार झाले. आता ते गुजरातला गेले. ते गुजरातला गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ते एका मंदिरामध्ये थांबले. जवळपास 15 दिवस हे आरोपी त्या ठिकाणी तिथंच जेवायचं, तिथंच खायचं, तिथंच झोपायचं, एवढंच केलं त्यांनी. यानंतर या सगळ्या तिघांना खरं तर पैशाची चणचण भासू लागली. आता पैसे नसतील तर करायचं काय? मग अशा वेळी त्या कृष्णा आंधळेला तू महाराष्ट्रात जा, तिथं गेल्यानंतर अमुक तमुक व्यक्ती भेटेल, तिच्याकडनं पैसे घे आणि परत गुजरातला ये, असा प्लॅन त्यांनी आखला. त्यानुसार कृष्णा आंधळेनं आपली ओळख लपवून महाराष्ट्रात जा म्हटल्यानंतर मग ते पुण्यात कोणतरी त्यांना व्यक्ती भेटणार होती आणि पैसे देणार होती, म्हणून तो पुण्यात आला. त्या ठिकाणी त्यांनी वेषांतर करून तो पुण्यात आला. पुण्यात आला पण तो परत काही गुजरातला गेलाच नाही. त्यामुळे कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांचा संपर्क तुटला. आता सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेचा कृष्णा आंधळेशी संपर्क तुटल्यानंतर मग मात्र हे जे दोघे आहेत यांनी देखील महाराष्ट्रात यायचं ठरवलं आणि मग हे देखील पुण्यात आले. आता पुण्यात आल्यानंतर काय झालं तर 4 जानेवारी 2025 त्याच्या आधी खरं तर हे पुण्यातल्या एका व्यक्तीला भेटणार होते, त्याच्याकडून पैसे घेणार होते आणि परत गुजरातला पळून जाणार होते, असा त्यांचा प्लॅन होता. पण त्याच आधी त्यांना बीडच्या विशेष पोलीस पथकानं पुण्यातच सापळा रचून अटक केली. आता त्यांना सापळा रचून अटक केली बीडच्या पोलिसांनी हे मान्य आहे, पण या आधीच बीडच्या पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावली होती या दोघांचा पत्ता शोधून काढण्यासाठी. त्यामुळं त्यांनी काय केलं होतं त्याची देखील माहिती या ठिकाणी स्पष्टपणे पुढे आलेली आहे. आता नेमकं काय झालं होतं तर एक तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी फरार झाले होते त्यांना शोधण्यासाठी सीआयडी, एसआयटी आणि बीडचे स्थानिक पोलीस जंग पछाडत होते. त्यात बीडच्या स्थानिक पोलिसांनी काय केलं होतं की संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी, खून झाल्यानंतर हे जे आरोपी आहेत यांचं लोकेशन ट्रेस करणं, त्यांचे मोबाईल ट्रेस करणं, त्यांचे सिम कार्ड्सद्वारे शोधून काढणं ते कुठे आहेत नेमके, त्यांचं नेमकं कुणाकुणाशी संपर्क आला या लोकांना शोधून काढणं, हे सगळं तांत्रिकदृष्ट्या काम सुरू होतं. त्या दरम्यान त्यांनी जे नंबर्स डिटेक्ट केले होते त्यामध्ये एक नंबर असा होता, जी व्यक्ती होती संभाजी वायबसे, त्या व्यक्तीला वारंवार कॉन्टॅक्ट करून देखील त्याचा नंबर नॉट रिचेबल लागत होता. आता हा नंबर का नॉट रिचेबल लागतोय म्हणून पोलिसांना संशय आला. मग पोलिसांनी त्याची स्थानिक लोकांकडून माहिती काढायला सुरुवात केली. त्यावर अशी माहिती मिळाली की हा डॉक्टर संभाजी वायबसे बीड जिल्ह्यातल्या वाघिरे गावचा, याचा बीड शहरात दवाखाना होता. हा प्रॅक्टिशनर डॉक्टर म्हणून काम करत होता. नंतर काय झालं कुणास ठाऊक, त्यानं दवाखाना बंद केला आणि ऊसतोड मुकादम म्हणून काम धंदा करायला सुरुवात केली. आता यावेळी त्याची ओळख या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांच्याशी झाली. आता ऊसतोड मुकादम असल्यामुळं जे
ऊस तोड करण्यापूर्वीच कामगार उचल घ्यायचे पण तोडीला यायचे नाहीत. त्यांना उचलून आणायचं, बदलायचं, दमदाटी करायची आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे. यासाठी याला कोणतरी टोळी हवी होती. ती टोळी या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेच्या माध्यमातून सापडली. कारण की मुळातच सुदर्शन घुले देखील सिझनेबल ऊसतोडी मुकादम म्हणून काम करत होता. त्यामुळे त्यांचं जुळलं. आता या सगळ्या दरम्यान त्याची घसटण झाली की संभाजी वायबसे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांची एकीच झाली. आता या प्रकरणामध्ये हा संभाजी वायबसे जो आहे तो नॉट रिचेबल का लागतोय हे पोलिसांना डाऊट आला. एकतर तो ज्या दिवशी हत्या झाली तेव्हापासून त्याच्या गावात पण नव्हता. एकतर अशी घटना घडली की त्याच्या गावात जवळच्याच नातेवाईकाचा मृत्यू झाला तरी देखील तो त्याच्या अंत्यसंस्काराला गेला नव्हता. मग मात्र पोलिसांना फुल डाऊट आला. शेवटी पोलिसांनी त्याला तपास करत त्याला शोधायचं ठरवलं आणि अखेर तो नांदेडमध्ये सापडला. मग मात्र त्याला नांदेडमधून उचलून बीडमध्ये आणण्यात आलं. त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि त्याच्याकडून टिप सापडली ती सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याची. आणि मग या दोघांना पुण्यात बीडच्या स्थानिक पोलिसांनी 4 जानेवारी रोजी अटक केली. कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले हे तिघे जण हत्या झाल्यापासून 26 दिवस फरार होते. त्यातले हे दोघे सापडले पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही. तो आजही फरारच आहे. आता हे सगळं घडल्यानंतर मग मात्र या संभाजी वायबसे आणि त्याची पत्नी ऍडव्होकेट सुरेखा वायबसे यांची देखील चौकशी करण्यात आली. खरं तर या सरकारी वकील म्हणून काम पाहत होत्या असं म्हटलं जात होतं पण त्यांची देखील चौकशी करण्यात आली. मध्ये मध्ये अशी तर बातमी आली होती की त्यांनी देखील ट्रान्झॅक्शन करून या आरोपींना पैसे पाठवले होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा हे दोघे सापडले कुठे पुण्यात आणि तिकडे वायबसे चौकशीला पण त्यानंतर त्याची फक्त चौकशी झाली आणि त्याला सोडून देण्यात आलं. तेव्हापासून आतापर्यंत संभाजी वायबसेला ताब्यात घ्या त्याची चौकशी करा, संभाजी वायबसेला ताब्यात घ्या त्याची चौकशी करा इथपर्यंतच होतं. पण आता तर सहआरोपी करा अशी देखील मागणी झाली. इतकंच नव्हे, या संभाजी वायबसेनं आता रामहरी वायबसेला एवढं देखील म्हटलंय संतोष देशमुख प्रकरणात माझी चौकशी झाली, माझं काही कोणी काही करू शकलं नाही. याचाच अर्थ त्याला किती माज आणि किती मुजोरी आहे की या संभाजी वायबसेच्या अजून डोक्यात हवा आहे की मी काही करू शकतो. आता म्हणून तर त्यांनी परवा 10 जूनला या त्याच्या भावाला दमदाटी करण्यासाठी किंवा त्याला मारहाण करण्यासाठी आता घुले बिले तर नाहीयेत, सांगळे पण नाहीये, मग कोणाला पाठवलं तर हे बाकीची जी नावं मी मागाशी घेतली ती त्यामध्ये म्हणजे डोईफोडे असतील, नंतर तो लक्ष्मण वायबसे असेल, आणखी तो सखाराम कदम असेल. याचा अर्थ या ज्या टोळ्या आहेत ऊसतोड कामगारांच्या यांच्यातलीच कुठली तरी माणसं वापरून हा त्याचे धंदे चालवतोय. आता या संभाजी वायबसेमुळं एकच काम चांगलं झालं ते म्हणजे सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले सापडला. पण याची चौकशी करून त्याला सोडण्यात आलं. इथंच मात्र पोलिसांचं चुकलेलं आहे. कारण की याच्याकडे आणखी काही डिटेल्स असले पाहिजेत. याचे सीडीआर, यांना आधी कुणाला फोन केले होते, यांनी कशी रसद पुरवली होती, याचं कुठेही रेकॉर्डवर काहीही आलेलं नाहीये. खरं तर यानं बघा आता एकतर सुदर्शन घुले याच्या टोळीला हाताशी धरून त्याच्या ऊसतोड कामगारांना तर मारलंच, अत्याचार केलेच, पण सख्या भावाला पण सोडलं नाही, त्याच्यावर पण प्राणघातक हल्ला केला. म्हणजे हा व्यक्ती हा डॉक्टर कम मुकादम कम गुन्हेगारी प्रवृत्तीचा जास्त आहे हेच याच्यातनं निष्पन्न होत आहे. आता आणखी एक प्रश्न पडलाय तो म्हणजे या रामहरी वायबसेंनी एकाचं नाव घेतलंय केज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI राजेश पाटील. आता हे राजेश पाटील नाव एकतर मुळात चर्चेला आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये. हे पहिल्यांदा राजेश पाटील नाव नाही आलं, डायरेक्ट दिसलेच ते टीव्हीवर, दर्शनच घडलं राजेश पाटलाचं. कधी आठवतंय? 29 नोव्हेंबर 2024 ला एक व्हिडिओ व्हायरल झाला. केजच्या विष्णू चाटेच्या पक्षीय कार्यालयात वाल्या आणि त्याची जी टोळी जमली होती त्याच्यानंतरची शेवटची एंट्री वर्दीवर ज्यानं केली तो राजेश पाटील होता. म्हणजे राजेश पाटीलचं कनेक्शन बघा या टोळीशी कधीपासून आहे. आणि त्यातला त्याचा फ्रेंड मित्र कोण?
सुदर्शन घुले. कारण या प्रकरणात राम हरी वायबसे असं म्हणतायत 2023 ला केजला ते PSI होते राजेश पाटील, त्यांनी माझी तक्रारच दाखल करून घेतली नाही, उलट मला हाकलून दिलं. याचाच अर्थ 2023 किंवा त्याच्याही आधीपासून राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची मैत्री होती. कितीदा धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की हे आरोपी आणि हे पोलीस हॉटेलमध्ये बसून एकत्र चहा पित बसतोय. याचा अर्थ 100% राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची ओळख होती. जर राजेश पाटील आणि सुदर्शन घुलेची ओळख होती तर संभाजी वायबसे याची देखील राजेश पाटलाची ओळख होती. कारण सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांच्या जवळ संभाजी वायबसे पोहोचला होता, तोही ऊसतोड मुकादम झाला होता. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदा परत राजेश पाटील आपल्याला कुठं आणि कधी सापडला आठवतंय? पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला. संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या आदल्या दिवशी 8 डिसेंबरला हाच राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हे दोघं चक्क केज मधल्या एका हॉटेलमध्ये चहा पिताना त्या ठिकाणी आपल्याला आढळून आले. याचाच अर्थ राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांची मैत्री बघा. 2023 मध्ये तक्रार कुणाच्या विरुद्ध होती? सुदर्शन घुले विरुद्ध नोंदवायला गेले राम हरी वायबसे, तक्रार घेतली नाही. नंतर 8 डिसेंबरला हेच दोघे सुदर्शन घुले आणि राजेश पाटील एकत्र भेटले. 29 नोव्हेंबरला जे वाल्याचं टोळकं होतं त्यात सुद्धा सुदर्शन घुले होता, म्हणजे तेव्हा देखील राजेश पाटील आणि सुदर्शन घुले एकत्र होते. आणि 9 डिसेंबरला जेव्हा हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी 3 दिवस आधी म्हणजे 6 डिसेंबरला या सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीवर जाऊन तिथं राडा घातला होता, वॉचमनना मारहाण केली होती, जातीवाचक शिवीगाळ केली होती. तेव्हा देखील सुदर्शन घुले विरोधात गुन्हा दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी चॅप्टर केस काहीतरी किरकोळ केली आणि त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. त्यावेळी देखील त्या केसमध्ये PSI होता राजेश पाटील. म्हणजे सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांचं कनेक्शन बघा कसं आहे. आणि नंतर तर चक्क 9 डिसेंबरला हत्या होऊन देखील संतोष देशमुखांची तक्रार नोंदवण्यास 3 तास लावले गेले. त्यावेळी देखील केसला PSI होता राजेश पाटील. याचाच अर्थ सुदर्शन घुले, राजेश पाटील, संभाजी वायबसे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे सगळे पोलीस आरोपी मित्र, बाकी काय नाही. आणि या सगळ्यांनी एक सिंडिकेट करून हा सगळा प्रकार चालवला. या सिंडिकेट मध्ये खरं म्हणजे संतोष देशमुख यांचा हक्कनाक जीव गेला. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग जे या आरोपींनी ठरवलेलं होतं ते सगळं प्लॅनिंग या राजेश पाटलाला माहित होतं. पण त्याच्यावर कारवाई काय झाली? ओनली डिपार्टमेंटल इन्क्वायरी, सस्पेन्शन, बाकी काहीही नाही. त्या राजेश पाटलाचे CDR का नाही तपासले गेले? राजेश पाटील आणि सुदर्शन घुले 8 तारखेला हॉटेलमध्ये काय करत होते? राजेश पाटील आणि ते सगळं वाल्याचं टोळकं 29 नोव्हेंबरला केज मध्ये एकत्र आलं, त्यावेळी राजेश पाटील यांच्या सोबत काय करत होता? काही कोणी बघितलं नाही, काही कोणी बघितलं नाही. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले याच्या विरोधात तक्रार नोंदवायची सोडून, गुन्हा दाखल करायची सोडून, अॅट्रॉसिटी दाखल करायची सोडून त्याला का मोकळं सोडण्यात आलं? काहीही कोणी बघितलेलं नाहीये. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये या राजेश पाटलाचा सहभाग बघा किती आहे. कुठं कुठं, जिथं जिथं घुले तिथं तिथं पाटील. त्याला वाचवण्यासाठी पाटील तयार. तू कुठेही जा, मी तुला वाचवणार, काळजी करू नको. सुदर्शन घुले 2023 राम हरी वायबसेंना मारलं, काळजी करू नको, तक्रार घेतली नाही. बघा ना. नंतर 6 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर वॉचमनना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, काळजी करू नकोस, मी आहे. एकदम किरकोळ केस दाखल करून दुसऱ्या दिवशी जामिनावर सोडलं. 9 डिसेंबर अपहरण करून हत्या होऊन बॉडी टाकल्यानंतर मग पोलिसांनी हालचाल सुरू केली. काही काळजी करू नको, आम्ही आहे, आम्ही काही तक्रार नोंदवून घेत नाही. अरे काय चाललंय? याचा अर्थ हा राजेश पाटील जो PSI आहे ना, याला पहिल्यांदा आत घेतलं पाहिजे. याची पहिली चौकशी झाली पाहिजे. बाबा तुझा प्रॉब्लेम काय? अरे घेतो पगार सरकारचा आणि चाकरी करतो या गुंडांची. कोण हा सुदर्शन घुले? ऊसतोड कामगार मुकादम.
अरे काय केलंय? लहानपणापासून डॉन होण्याची स्वप्न बघत होता आणि कुठेतरी राजकारणात घुसला. मग वाल्या आला जवळ, मग चाट्या आला आणि असं करता करता या प्रकरणात आपलं प्रस्त केस मध्ये वाढवायला लागला. तिथं PSI राजेश पाटील, झाली मैत्री, चहा पाणी उठ बस. मग मी सांगेन तेवढं कर. 29 नोव्हेंबरला पण राजेश पाटील यांच्या सोबत, 8 डिसेंबरला सुदर्शन घुले सोबत चहा प्यायला. नेमका आहे काय? याचाच अर्थ वाल्मिक कराड आणि त्याची टोळी संतोष देशमुखाच्या विरुद्ध जे काय करत होती आणि आवादा कंपनीला ज्या ज्यावेळी खंडणी मागत होती ते सगळं राजेश पाटील याला माहित होतं, 100% माहित होतं. म्हणून तर यांनी प्लॅनिंगने चालले हे. 6 डिसेंबरला अटक झाली नाही, 7 डिसेंबरला पहाटे एक किरकोळ काहीतरी नॉमिनल गुन्हा दाखल करून टेबल जामीन घेऊन सुदर्शन घुलेला जामिनावर सोडण्यात आलं. नंतर दुसऱ्या दिवशी 8 तारखेला दोघं हॉटेलमध्ये गेले. तिथं सुदर्शन घुलेने राजेश पाटलाला प्लॅन सांगितला. रात्रीच 8 तारखेला विष्णू चाटे, नंतर तो कृष्णा आंधळे, सुधीर चांगळे, सुदर्शन घुले एकत्र बसून त्यांनी 9ला प्लॅन आखला आणि 8 तारखेला प्लॅन आखला 9 तारखेचा आणि 9 तारखेला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या घडवून आणली. हे सगळं राजेश पाटलाला माहिती आहे. जो आरोपी आधी 6 डिसेंबरला आपल्या पोलीस ठाण्यात आरोपी म्हणून येतोय, त्याला जामिनावर सोडलं जातोय, त्याच आरोपीला राजेश पाटील हत्येच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये घेऊन चहा पितो आणि दुसऱ्याच दिवशी तोच आरोपी संतोष देशमुख यांची हत्या करतो. पोलीस आणि आरोपी काय कनेक्शन आहे? या कनेक्शनचा विचार कोणी करणार आहे का नाही? याच्यावर कोणीच काही बोलायला तयार नाहीये. काल मी 13 सह आरोपींची नावं घेतलेली आहेत, ज्यांना सहआरोपी करा असं पत्र स्वतः सुरेश धस, आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं होतं. त्यात 1 नंबरचं नाव संभाजी वायबसे. अरे डॉक्टर होता तू, तुला काय दुबुद्धी सुटली? पैसे जास्त मिळतात, इंजेक्शन टोचण्यात कमी आणि ऊस तोडण्यात जास्त पैसे त्याला अक्कल आली वाटतं. दवाखाना बंद केला बीड शहरातला आणि या घुले फिलेच्या नादी लागला. त्यांनी जे उद्योग केले त्यात सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला. आता बरोबर आहे, तो तुला मदत करतो, तू त्याला मदत कर. अरे सख्या भावाला सुद्धा जर तू डोक्यावर पिस्तूल ठेवून मारण्याचा प्रयत्न केला, आणखी काय पाहिजे? म्हणजे त्या सुदर्शन घुले यानं जे काही तुला जे काही पैसे तुझ्याकडनं उचल घेतले तुला जे देत नसतील त्यांना धरून ठोकायचं हे ठरलेलं काम त्याचं. त्या मोबदल्यात तू त्यांना पैसे द्यायचे, नंतर तोच अडकला म्हणून आता त्याला वाचवण्यासाठी तू पैसे द्यायचे. म्हणजे मुळात सुदर्शन घुले आणि संभाजी वायबसे यांचं कनेक्शन संतोष देशमुख हत्येच्या आधीपासूनच आहे. 2023ला जर हे एकमेकांसाठी कामं करत असतील तर 100% सुदर्शन घुले अडचणीत आला होता तेव्हा संभाजी वायबसे त्याला मदत करत होता. हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. मग एवढं जर स्ट्रॉंग माहिती आहे पोलिसांना, तरी देखील पोलिसांनी त्याला फक्त नॉमिनल चौकशी करून का सोडून दिलं? असं काय त्या संभाजी वायबसे? म्हणजे याचा अर्थ 100% इथं कुठेतरी पाणी मुरत आहे. आणि आता राहिलं राम हरी वायबसे, जो तुम्हाला प्रश्न पडलाय, तो मला प्रश्न पडलाय. राम हरी वायबसे मला तुम्हाला विचारायचंय. खरं तर म्हणजे उद्या वगैरे जर तुमची लाईव्ह मुलाखत मिळालीच तर मग आपण बोलूच. पण मला एकच म्हणायचंय, राम हरी वायबसेंपर्यंत मला संदेश पोहोचवायचा आहे. 2023ला घडलेली घटना तुम्ही 2025ला उघड करताय. अहो तुम्हाला चान्स कधी होता? मान्य आहे 2023 ते 2024 तुम्ही काय केलं नाही? गेलात तुम्ही कोर्टा वगैरे गेला, दावा केला वगैरे, ठीक आहे. पण ज्यावेळी या संभाजी वायबसेचं नाव, तुमच्या सख्या भावाचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी बाहेर आलं, त्यानं आरोपींना पळून जाण्यात आणि आर्थिक मदत करण्यात मदत केली, त्याच वेळी तुम्ही तुमचं तोंड का उघडलं नाही? खरं तर त्यावेळी तुम्ही हे सांगू शकला असतात की यानं 2023 मध्ये याच सुदर्शन घुले आणि इतर टोळक्यांकडून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. का नाही सांगितलं तुम्ही? का दडवून ठेवलं? इतकंच नव्हे तर आता तुम्ही बोलताय की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना माझा भाऊच म्हणजे संभाजी वायबसेच त्यांना आर्थिक मदत पुरवत होता, फरार होण्यास मदत करत होता म्हणून. अहो आता काय सांगून उपयोग आहे?
ज्यावेळी सांगायला पाहिजे तेव्हा कुठं होतात 8 महिने तुम्ही? तुमच्या या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? कोण विश्वास ठेवणार मला सांगा? 2 वर्षापूर्वी 2023 ला तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि उघड करताय कधी आता? मान्य आहे तुम्ही PSI राजेश पाटील यांनी तक्रार घेतली नव्हती. अरे PSI राजेश पाटील जेव्हा या प्रकरणात त्यांचं नाव आलं 29 नोव्हेंबरला व्हिडिओ अख्ख्या जगाने पाहिला. तुम्ही नाही पाहिला का? 8 डिसेंबरचा व्हिडिओ त्या सुदर्शन घुले सोबत ज्यांनी तुम्हाला मारलं असा तुम्ही दावा करताय त्याच्या सोबत सुद्धा 8 डिसेंबरचा व्हिडिओ राजेश पाटलाचा व्हायरल झाला. त्यावेळी का नाही तोंड उघडलं? संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर राजेश पाटील यांचं दुसऱ्याच दिवशी 10 डिसेंबरला सस्पेन्शन झालं. त्या दिवशी का नाही तोंड उघडलं? सांगा ना. मग त्यावेळी तुम्ही बोलायला पाहिजे होतं ना की नेमकं काय घडलं म्हणून. त्या दिवशी का नाही बोललात तुम्ही? तुम्हाला संधी होती. आणि आता काय बोलून उपयोग आहे? म्हणजे तुम्ही तक्रार त्यावेळेचे जे आता ते तर सस्पेंड झाले, नवीन SP बदलून आले. म्हणजे ज्यावेळी जे प्रकरण घडलंय त्यावेळी त्याची फिर्याद न देता काय तुम्हाला काय म्हणजे फक्त केसच पोलीस स्टेशन होतं का? बीडला तुम्ही दिलीत, मान्य आहे. चला पुढे पुढे तुम्ही कोणाला म्हणजे वर्षभर गप्पच बसलात. या सगळ्या प्रकरणामध्ये रामहरी वायबसे भले तुम्ही आत्ता प्रकाश टाकत असाल तरी प्रकाश त्यावेळी टाकायला पाहिजे होता ज्यावेळी या प्रकरणामध्ये गडद अंधार होता. आरोपी सापडत नव्हते, फरार होते. अजून एक जण फरार आहे. तुम्हीच म्हणताय ना तुम्हाला मारलं जो दावा केला कृष्णा आंधळे, फरार आहे. 250 दिवस झाले फरार आहे तो. अहो तुम्ही एक गोष्ट त्याच वेळी सांगितली असती तर आणखी या तपासाला गती आली असती. पण तुम्ही त्यावेळी भावाला वाचवायला गेलात. शेवटी भावानेच तुमच्यावर हल्ला केला. आता तुम्ही हे सांगताय. मग तुमचा वैयक्तिक कौटुंबिक वाद, शेतीचा वाद. पण ज्यावेळी संतोष देशमुख या प्रकरणात हे घडलं तेव्हा तो अख्ख्या महाराष्ट्रातलं प्रकरण झालं. ते सामाजिक प्रकरण झालं. ते त्यावेळी तुम्ही आवाज उठवायला पाहिजे होता. आता काय बोलून उपयोग आहे? रामहरी वायबसे तुम्ही ऐकत असाल तर उद्या टॉप न्यूज मराठीशी या सगळ्या संदर्भात खुलासा करावा. कारण तुम्हाला ज्यावेळी तक्रार करायला पाहिजे होती त्यावेळी तुम्ही तक्रार केली नाही. आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. पण या आज जे काही तुम्ही म्हणालात त्यामध्ये ज्यांची नावं घेतलीत तुम्ही, संभाजी वायबसे, आणखी तो कृष्णा आंधळे, तो सुदर्शन घुले, 8 महिने झाले हे होऊन, हे आरोपी अटक होऊन. या दरम्यान जर तुम्ही हे सांगितलं असतं तर आणखी एक गुन्हा त्यांच्यावर चढला असता. शिवाय तुमच्या भावाला देखील या सगळ्या प्रकरणात तुम्ही स्वतः म्हणताय ना की त्यानंच पुरवलंय म्हणून. जे काही तुमच्याकडे पुरावे असतील समोर आले असते, कोर्टात सादर झाले असते, आणखी स्ट्रॉंग झाला असता एव्हिडन्स. पण तुम्ही फक्त तुमचं वैयक्तिक बघितलं. या प्रकरणामध्ये संभाजी वायबसेचा रोल कसा आहे हे पहिल्यापासून एस्टॅब्लिश झालेला आहे. राजेश पाटलांचा रोल कसा आहे पहिल्यापासून एस्टॅब्लिश झालेला आहे. पण तुम्ही हीच 2 माणसं मागे ठेवलीत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे या, खुलून बोला. संभाजी वायबसे यानं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील या आरोपींना कशी कशी मदत केली, काय काय केलं हे खुलून सांगा. तर आणि तरच या प्रकरणामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने पुढे तपास होऊ शकतो आणि भविष्यात येणाऱ्या सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये संभाजी वायबसे यांचं नाव येऊ शकतं. बघा, विचार करा. कारण हे प्रकरण खरं म्हणजे हिमनगाच्या टोकासारखंच आहे. जेवढं वर दिसतंय ना त्याच्या कितीतरी खोलवर आहे ते. त्यामुळे फक्त टोक बघतोय आपण. शेवट मुळापर्यंत या सगळ्या गोष्टी पण जायचं असेल ते सुरेश दस म्हणायचे ना, आगंतुक मुळं सापडली पाहिजेत. तर तिथपर्यंत जायचं असेल तर तुमच्यासारख्या माणसांनी पुढे यायला पाहिजे. पण 8-9 महिने संभाजी वायबसेंचं नाव चर्चेत येऊन चर्चेच्या बाहेर निघून गेलं, चर्चेच्या वर्तुळातून. आता तुमच्यामुळे पुन्हा चर्चेत आलंय. तर नुसतं चर्चेत ठेवू नका. चौकशीच्या पलीकडे देखील त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. ते सह आरोपी व्हायला पाहिजेत. यासाठी काय प्रयत्न करता येतील त्यासाठी पावलं उचला. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.